सर्वांना नमस्कार। तर आज पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत आहे आमच्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज मी बनवणार आहे आवळ्याचे लोणचे आणि हे मी मोर आवळे घेतलेले आहेत। हे पाहू शकता तुम्ही। आणि हे ऋग्वेदने आवळे आणले होते आणि त्याचं मी आज लोणचं बनवणार आहे। मला बनवायची होती आवळा कँडी, पण राहू दे म्हटलं चला लोणचंच तयार करूया याचं। आणि हे सर्व आवळे मी स्वच्छ असे इथं धुवून घेतलेले आहेत। यावेळी इथं स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते थोडा वेळ मी वाफवून घेणार आहे। एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये हे आवळे मी इथं वाफवून घेणार आहे। त्यानंतर वाफवल्यानंतर हे आवळे असे मी सुट्टे केलेत। हे बघा, ह्याच्या फोडी अशा सुट्ट्या होतात आणि ह्या प्रत्येक फोडी अशा मी आवळ्याच्या काढलेल्या आहेत। अशा प्रकारे इथं सर्व फोडी मी इथं आवळ्याच्या वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत। आणि आवळ्याचं लोणचं खाण्यासाठी खूप पौष्टिक असतं। हे केसांच्या वाढीसाठी सुद्धा आवळा खूप गुणकारक आहे। त्यानंतर पित्तनाशक देखील तो आहे। त्यामुळेच मी म्हटलं आवळा कँडी राहू दे, चला लोणचंच बनवूया, म्हणजे रोज जेवणामध्ये त्याचा वापर देखील होईल आणि यामुळे पित्ताचा त्रास देखील कमी होतो। केसांच्या वाढीसाठी तसे अनेक याचे आवळ्याचे उपयोग आहेत। आणि इथं मी आवळ्यामध्ये साखर अशी मिक्स करून घेतलेली आहे। अशा प्रकारे इथं साखर घालायची आहे आणि ते पुन्हा एकदा मी इथं गॅसवर ठेवलेलं आहे। अशा प्रकारे साखरेचा पाक होतो आणि आवळ्यामध्ये ती साखर अशी मिक्स होते। त्यामध्येच मी इथं थोडी दालचिनी टाकली आहे आणि धने पावडर घेतली। त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घालणार आहे। हे पाहू शकता इथं लाल तिखट घातलेलं आहे आणि हे सर्व मिश्रण इथं एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ गॅसवरतीच ते असं शिजू द्यायचं आहे आवळा साखरेच्या पाकामध्ये चांगला। आणि इथं असं हे मिश्रण सगळं तयार झालेलं आहे आणि इथं लोणचं माझं तयार झालेलं आहे। हे बघा, लोणच्याला छान असा रंग देखील इथं आलेला आहे आणि त्यानंतर मी ते लोणचं एका भरणीमध्ये इथं भरून ठेवलेलं आहे। थोडे आवळे होते त्यामुळे लोणचं देखील थोडंच झालं आणि अशा प्रकारे लोणच्याला देखील छान असा कलर आलेला आहे। आणि संध्याकाळच्या जेवणामध्येही मी आंबोळी बनवली होती आणि आंबोळी हे लोणचं असं आम्ही खाल्लं होतं। हे बघा, आणि लोणचं खूपच छान झालेलं आहे। बटाटे भाजी देखील केली होती आणि लोणच्याला देखील टेस्ट छान आली होती। आणि हे लोणचं आपण लगेच खाऊ देखील शकतो, याला मुरवण्याची गरज नसते।